आपण आहे घेरेवाडी, लोणावळा मावळ. पण घेरेवाडी इथे आहे आणि जे विंचू काट्याचं जे टोक आहे त्याच्या पायथ्याला ही घेरेवाडी आहे. आणि या घेरेवाडीत एक सुंदर असं शिवस्मारक आहे. अगदी किल्ल्याच्या पायथ्यालाच आहे. आणि आता आपण लोहगड फोर्टला चाललो आहोत. नमस्कार मंडळी, कसे आहात मंडळी? आजचा ट्रेक आपण करणार आहोत लोहगड फोर्ट. सह्याद्री पर्वतरांगेतील लोहगड आणि राजमाची या किल्ल्यांची निर्मिती बोर घाटावर टेहळणी आणि लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आली. लोहगड किल्ल्याचा इतिहास 1200 वर्ष प्राचीन आहे. इथे 3 लेणी समूह आहे. या लेणी समूहांचा उपयोग महाराजांनी कोठी, घोड्याची पागा आणि सुरतेची लूट ठेवण्यासाठी केला. 1491 साली मलिक अहमदने लोहगड जिंकून घेतला. त्यानंतर 1636पर्यंत निजामशाहीकडेच लोहगड होता. त्यानंतर निजामशाहीचा ऱ्हास होऊन 1636 ते 1647पर्यंत आदिलशाहीकडे लोहगड होता. त्यानंतर महाराजांनी 1648 रोजी लोहगड जिंकून स्वराज्यात आणला. महाराजांच्या नंतर 18व्या शतकात हा लोहगड ब्रिटिशांकडे गेला. लोहगड गावामध्ये किल्ल्याच्या नजदीक शिवस्मारक करण्यात आलं आहे. चला तर आपण दर्शन घेऊन ट्रेकला सुरुवात करूया. लोहगड ट्रेकमध्ये तुम्हाला निसर्ग सौंदर्य, वॉटरफॉल, भाजे केव, तसंच पवना लेक आणि पवना लेकचा परिसर हे सर्व तुम्हाला पाहावयास मिळेल. ट्रेक सुरुवात करताना आपणास पुरातत्व विभागाचे काही फलक दृष्टीस पडतात. त्या फलकांची माहिती वाचून आपणास किल्ल्यावर काय आहे, किल्ला कसा पाहायचा, तसंच किल्ल्यासंबंधी काही माहिती आहे तर ही वाचून पुढे गेल्यास किल्ला पाहण्यास आपणास सोयीस्कर होईल.
किल्ल्याचा ट्रेक करताना माकडांचा प्रादुर्भाव फार आहे, त्यामुळं लहान मुलांच्या हातात मोबाईल आणि खाऊ देऊ नका, कारण माकडं हातातील वस्तू घेऊन पळून जातील. आपण दसऱ्याच्या दिवशी गेलो होतो, त्यामुळे गडावरील कर्मचाऱ्यांना सीमोल्लंघन करत आपली संस्कृती जपत आपण किल्ल्याचा ट्रेक पुढे केला. आपणास प्रत्येकी 25 रुपये तिकीट आहे. परदेशी नागरिकांसाठी 300 रुपये तिकीट आहे. किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर आल्यावर आपल्याला मोरगिरी फोर्ट, तुंग, तसंच पावना लेक आणि हा पावना लेक समोर असलेला तिकोना फोर्ट, हा तिकोना किल्ला इथून पहिल्या टप्प्यावरनं आपल्याला दिसतो. तसंच पावना नगरचा काही भाग आणि ही पावनाचं खोरं आपण पाहतोय. तसंच आपल्याला इथून भातराशी आणि आपल्याला समोर जो बुरुज दिसतोय हा किल्ल्याचा चढतानी दुसरा बुरुज आहे. आणि ह्या बुरुजाची रचना बघा, बरोबर या बुरुजाच्या आतल्या बाजूस किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. किल्ले पाहताना आपल्याला एक लक्षात येईल की महाराजांच्या काळातील बांधलेले जे किल्ले त्यांचे दरवाजे डायरेक्ट दिसत नाहीत. यू टर्न घेऊन नंतर हा दरवाजा आपणास दिसतो. पहिल्या दरवाज्याच्या अगोदर कातळात खोदलेल्या ह्या पायऱ्या आहेत. म्हणजे घराचं अस्तित्व हे किती पुरातन आहे ह्या पायऱ्यांवरून आपल्यास लक्षात येते. आपणास घराच्या सुरुवातीस गणेश दरवाजा दृष्टीस पडतो. गणेश दरवाजा हा तुम्हाला दाखवतोय. दरवाजा आजही 350 वर्ष झाली तरी आजही आहे त्याच परिस्थितीत आहे. हा आपण पाहतोय गणेश दरवाजा. वरच्या भागास दोन्ही बाजूस कमळपुष्प आहेत. तसंच वरच्या कमानपट्टीवर काही नक्षीकाम करण्यात आलं आहे. आपण दरवाजामधून आत आल्यानंतर प्रथमतः आपल्याला अशी देवळी दृष्टीस पडते. इथं म्हणजे पहारेकरी थांबण्याची ही एक जागा आहे. दरवाजाजवळ शिवकाळामध्ये काही पहारेकरी लपून छपून बसलेले असायचे किंवा पहारेकऱ्यांची विश्रांतीची ही जागा आहे. हे दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला गडावरील 3 तोफा आजही चांगल्या अवस्थेत दिसत आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने ह्या तोफा इथं गडावरच दरवाजालगत संग्रहित केल्या आहेत आणि चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. तोफा तुम्हाला दाखवतो.
तुझ्यावर एक भुयार दिसते. हे भुयार तुम्हाला मी दाखवतोय. पहा, हे भुयार म्हणजे बुर्जाच्या आतून एक छुपा रस्ता आहे. इथून आपल्याला आता हे आतमध्ये आपल्याला आपण किचन आहे ते संपूर्ण. तरी पहा समोर भुयारातून बाहेरचा उजेड दिसतो, म्हणजे बाहेर जाण्याचा मार्ग आहे. त्या किचनवर आपण जाणार नाही. तसंच एकाच भुयाराला 2 रस्ते आहेत. आणि आता हा दुसरा रस्ता दुसरा रस्ता आपल्याला सांगू शकत नाही हा कुठे जातोय, पण एक रस्ता बाहेर जातोय आणि दुसरा रस्ता हा आपण सांगू शकत नाही, कारण आता अंधार आणि खिचड आहे. दुसऱ्या दरवाजेच्या अगोदरच्या ज्या पायऱ्या आहेत त्या स्टेट आहे. इथून पुढे आपल्याला दुसरा दरवाजा लागतो. ओके, आपण पाहतोय नारायण दरवाजा हा घराचा दुसरा दरवाजा आहे. तसंच आपल्याला नारायण दरवाजाच्या वरच्या कमानपट्टीवर 2 शरभ शिल्प दिसत आहेत. तेव्हा तुम्हाला दाखवतोय. दोन्ही बाजूस 2 शरभ शिल्प आहेत. दरवाजाच्या वरचा जो भाग आहे, जो बुरुजाचा भाग आहे, ह्याच्या बऱ्याचशा दगडींची पडझड झालेली आहे. त्यामुळं इथं नोटीस बोर्ड लावला आहे. आणि तसंच काही म्हणजे वरचा जो कडा आहे तो निसरडा झाला आहे, त्यामुळं इथं नोटीस बोर्ड आहे. कोटी आहे ही 2 भागात विभागली आहे. घराचा प्रत्येक दरवाजा हा आपणास सहजासहजी दिसत नाही. प्रत्येक दरवाजासमोर म्हणजे असं गोलाकृती बांधकाम आहे. त्यानंतरच आपल्याला दरवाजा दृष्टीस पडतो. त्याच्या तिसऱ्या दरवाजाजवळ आहोत. हा हनुमान दरवाजा आहे. तरी चला पाहूया आपण हनुमान दरवाजा. हनुमान दरवाजाला आतमध्ये आल्यानंतर आपल्याला 2 घराचा चौथा दरवाजा पाहिला. या दरवाजाला कुठलंही नाव आता नाही आहे, त्यामुळे मी सांगू शकत नाही. हनुमान दरवाजा आणि हा दरवाजा एकदम नजदीक आहेत. म्हणजे 20-25 फुटाचं फक्त अंतर आहे दोन्ही दरवाजामध्ये. ते पहा, इथं हा चौथा दरवाजा आणि हा तिसरा हनुमान दरवाजा.
व्यवस्थित आहे. दरवाजाच्या वरच्या कमानपट्टीवर काही नक्षीकाम आहे. तसंच दोन्ही बाजूस वरच्या दोन्ही बाजूस 2 कमळपुष्प आहे आणि तसंच 2 पहारेकऱ्यांची शिल्प कोरण्यात आले आहे. आजही 350 वर्षानंतर गडाचा जो महादरवाजा जो आहे हा त्याच स्थितीमध्ये चांगला आहे. हा महादरवाज्यातून आपण आत आल्यानंतर आपल्याला ही सदरेवाजा जागा दिसते. यामध्ये आता सध्या पुरातत्व विभागाने गडाविषयी काही माहिती देण्यात आली आहे. तरीही गडावर आतमध्ये गेल्यानंतर जे टेक्स्चर आहेत ते तुम्हाला हे माहितीद्वारे तुम्हाला पाहावयास मिळतील. गडावरचे मुख्य बुरुज आणि दरवाजाची जी संरचना आहे ही मी तुम्हाला आता दाखवतोय. महादरवाजासमोर एक बुरुज आहे. हा बुरुज थोडा म्हणजे बुरुज आज काही बुरुजांचे जो वरचा भाग आहे हा कोसळला आहे. फक्त म्हणजे जो वरची जी पट्टी असते ती कोसळली आहे, पण आता बुरुज आजही चांगले असतो सुस्थितीत आहे. महादरवाजातून वरती आल्यानंतर आपल्याला जी पिवळी फुलांची जी चादर दिसते ही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येणारी सुनकीची फुलं आहेत. ही संपूर्ण गडावर तुम्हाला ही सुनकीची फुलं दृष्टीस पडतील. तुम्ही जिकडे पाहाल तिकडं संपूर्ण गड पिवळ्या फुलांच्या चादरीमध्ये. दरवाजाच्या पुढे आल्यानंतर आपल्याला ही जी तळई दिसते ही चुन्याच्या घाण्याचं जात आहे. मित्रांनो, जो किल्ल्यावर जे बांधकाम केलं जायचं त्यासाठी चुना आणि गूळ एकत्र करून बांधकाम केलं जायचं, त्याची ही तळई आज या किल्ल्याच्या वरती आजही आहे. आणि त्या तळईचा हा दुसरा भाग आहे. म्हणजे असा 2 भागात हे जातं असायचं. त्याचे अवशेष आहेत. या मकबऱ्याच्या बाजूला जे बांधकामाचे अवशेष दिसत आहेत हे बांधकामाचे अवशेष म्हणजे शिवकाळातील सभागृह आणि सदर यांचे हे अवशेष आहेत. आज या खाली फक्त पायाच आहे. गडावरच्या ज्या तोफा आहेत जुन्या त्या काळच्या तोफा आहेत, त्या तोफा संग्रहित करून इथं ठेवल्यात. आपण आलो आहे महादेव मंदिर इथं आलो आहे. काळामधील हे मंदिर आहे. प्रत्येक किल्ल्यावर आपल्यास शिव मंदिर किंवा देवीचं मंदिर पाहावयास मिळेल. महाराजांच्या काळातील ही मंदिरं आहेत. आज पुरातत्व विभागाने या मंदिराचं नूतनीकरण केलं आहे. आपण आता मंदिरात दर्शन घेऊया आणि पुढील गडाचा प्रवास करणार आहोत. आपणास आपले सबस्क्राईब आपल्या चॅनलचे सबस्क्राईब इथं किल्ल्यावर भेटले आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कुठून आलात? पुण्यामधून. मूळ गाव कोणतं तुमचं? नांदेड. कसा वाटला तुम्हाला लोहगड फोर्ट? एकदम छान आहे, व्यवस्थित आहे, मस्त आहे, स्वच्छता आहे, मस्त एक नंबर. याच्या अगोदर कुठल्या किल्ल्यावर आलात का? बरेच किल्ले फिरलो आम्ही. किती किल्ले फिरले आतापर्यंत? 16. 16 किल्ले केले.
पुणे जिल्हा का अजून बाहेरचे? नाही नाही पुणे पुणे. फक्त पुण्यातले 16. नाव सांगा 1-2 किल्ल्यांची. रायगड, हरिश्चंद्रगड, तिकोना किल्ला, तुंग किल्ला, अच्छा, म्हणजे इथं मावळामधले तिकोना, तुंग. शिवनेरी. धन्यवाद मित्रांनो. तुमचं नाव सांगा. मारुती शेळके, शेळके. नावा? राजू खोडके, अच्छा, तुम्ही? दीपक करपुडे. ज्ञानेश्वर कराड. मित्रांनो, तुम्ही आज किल्ल्यावर आलात आणि किल्ला तुम्ही बरेच दुर्ग पाहिलेत. त्यात लोहगडावर तुम्ही मला भेटलात. तुम्ही माझे सबस्क्राईब आहात. धन्यवाद. किल्ल्यावर आलो आहोत आणि आता शिवमंदिरात आपण दर्शन घेऊन पुढे जाणार आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शंभो हर महादेव. ओम नमः शिवाय. नमो शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमः शिवाय. शिव मंदिरासमोरच हनुमंताची ही मूर्ती आहे. प्राचीनच आहे. महादेव मंदिराच्या बाजूलाच एक विहीर आहे. ही तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ही विहीर आतमध्ये जाण्यास पायरी मार्ग आहे. तसंच विहिरीतील शिव मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस पाण्याची काही टाकी आहेत. ही तुम्हाला दाखवतो बघा. पाण्याची ही 5 टाकी आहेत. आणि आजही या टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. कारण की आता सध्या ऑक्टोबर महिना आहे आणि ह्या काळात पाणी भरपूर प्रमाणात असतं. या लोहगड किल्ल्यावर बराचसा पाणी साठा आहे. हा तुम्हाला मी आत्ता व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. हे पाण्याचं जे 5-6 कुंड आहेत त्यामधील यातलं एक कुंड महत्त्वाचं आहे. त्यामध्ये सतत 12ही महिने पाणी असतं आणि हे पाणी पिण्यायोग्य असतं. किल्ल्यावरून आपल्याला नागफणी सुद्धा इथून दृष्टीस पडते. जो शेवटचा जो डोंगर आहे त्याच्या बाजूला जो छोटा सुळका आहे तो नागफणी आहे. त्याच्या मधल्या भागामध्ये एक छोटी लेणी आहे आणि लेणीच्याच बाजूला पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. यामधील एका टाक्यामध्ये 12ही महिने पाणी असतं आणि ते पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. दाखवतो ते पाणी तुम्हाला. हे जे पाणी आहे हे 12ही महिने असतं आणि स्वच्छ आहे. एकदम काचेसारखं स्वच्छ पाणी. हे पाणी गडावर येणारे जे पर्यटक आहे ते पाणी उन्हाळ्यामध्ये पिलं जाते. ही जी लेणी आहे ह्या लेणीतून म्हणजे पाण्याचा जो निचरा होण्यासाठी बघा हे कसं सांडपाण्याची व्यवस्था आहे. आणि ही आपण लेणी आता पाहणार आहोत. ही लेणी 2 टप्प्यात आहे.
आपण पाहत आहोत किल्ल्याचा शेवटचा भाग विंचूकडा. हा विंचूकडा पावसाळ्यामध्ये पर्यटकांसाठी बंद आहे. तरी आपण इथूनच त्याचं चित्रीकरण करत आहोत. तरी हा पहा विंचूकडा. किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूला रेलिंग बसवली आहे. पर्यटक किल्ल्याच्या जास्त कडेने चालतात, धोका होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाने ही रेलिंगची सुविधा केलेली आहे. काटा लोहगडाच्या डोंगरावर लांब पसरलेला कडा विंचवाच्या नांगी सदृश्य दिसत असल्याने विंचू काठा म्हणून ओळखला जातो. डोंगराच्या नैसर्गिक सोंडेला तटबंदीचे संरक्षण दिलेले आहे. Soft strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through the breeze, creating a soothing rhythm that mirrors the ocean's ebb and flow. सह्याद्री पर्वतातील बोर घाटा नजदीक असलेल्या डोंगरावर असलेले विसापूर आणि लोहगड हे जुळे किल्ले आहेत. पहा मित्रांनो, लोहगड आणि विसापूरमध्ये जास्त अंतर नाही. तरी आपण लोहगडवरनं विसापूर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. लोहगड आणि विसापूर हे सह्याद्री पर्वत रांगेतील जुळे किल्ले आहेत. Let the music guide you into an untouched paradise where stress dissolves like आपणास इथेही एक पाण्याचा हौद दृष्टीस पडला. लोहगड किल्ल्यावर पाण्याचा जो मुबलक साठा आहे तो इतर किल्ल्यावर असेल असं वाटत नाही. स्वकोनी हौदाच्या बरोबर खालच्या बाजूस एक जातं आहे. सोन्याच्या घाण्याचं जे एक जातेची तळे पडलेले आहे तिथं आहे. लोहगड किल्ल्यावरील 16 कोनी पाण्याची विहीर आज मुबलक प्रमाणात आजही या विहिरीस पाणी आहे. विहिरीस दोन्ही बाजूस म्हणजे तुम्हाला दाखवतो. एका बाजूनी मोठ्या अशा काठातल्या पायऱ्या आहेत आणि त्याच बाजूला पाणी ओढण्यासाठी जी पूर्वीची व्यवस्था होती, रहाट म्हणत असे त्याला, रहाटाची एक जुनी व्यवस्था आपल्याला दिसते. बघा, हे तुम्हाला दाखवतो. याला रहाट असं म्हटलं जातं. इथून पाणी शिंदायचे म्हणजे वरती खेचायचे लोक विहिरीतून. ही एक व्यवस्था होती. तसंच दुसऱ्या बाजूला छोट्या पायऱ्या आहेत आणि त्या पायरी लगतच
तुम्हाला दाखवतो. विहिरीतील पाणी, पाण्याचा जो आउटलेट आहे तो असा दाखवलेला आहे. आणि तिथं सुद्धा आपल्याला आतपर्यंत जाण्याची म्हणजे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. म्हणजे शिवकालीन जी पाण्याची जी व्यवस्था आहे ती कशी आहे. ही 16 कोनी पाण्याची विहीर. तसंच या विहिरीच्या वरच्या बाजूस आपणास किल्ल्याचा लोहगड किल्ल्याचा बालेकिल्ला दृष्टीस पडतो. 16 कोनी विहिरी संबंधी हा लेख आहे. या लेखात म्हटले आहे की इसवी सन 1789 मध्ये बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांनी बारव बांधून घेतली असा इथं उल्लेख आहे. आपण किल्ल्याच्या पूर्व भागात आलो आहे आणि ह्या पूर्व भागात आपण ह्या ओबड धोबड रस्त्यातून आपण कोठीकडे चाललो आहोत, जिकडे लक्ष्मी कोठी आहे. लोहगड किल्ल्यावर असलेला हा लेण्यांचा समूह आहे. कातात कोरलेल्या ह्या काही लेण्यांचा उपयोग काळामध्ये धान्याची कोठी, घोडीचा पागा अशा काही गोष्टीसाठी केला गेला असावा. जवळच आपण आता पाहतोय आपण आता या लेणी समूहामध्येच लक्ष्मी कोठी आहे आणि ही लक्ष्मी कोठी आपण पाहत आहोत. खूप मोठी अशी लक्ष्मी कोठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची जी लूट आणली ती या लोहगड किल्ल्यावर या लक्ष्मी कोठीमध्ये ठेवली असं सांगण्यात येतं. तरी आपण लक्ष्मी कोठीचा काही भाग आतून पाहत आहोत. ही लक्ष्मी कोठी तुम्हाला दाखवतोय. हे पहा मित्रांनो, कोठीच्या काही भागात पूर्ण उजेड आहे आणि काही भागात म्हणजे कोठी ही 3 टप्प्यामध्ये आहे. आपण पहिल्या टप्प्यात आहोत. दुसऱ्या टप्प्यामध्ये दाखवतो तुम्हाला. दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो. तसंच या दुसऱ्या टप्प्याच्या आतमध्ये ही खोली तुम्हाला दाखवतोय. ही अंधारी खोली आहे. इथून आपण आपल्याकडे प्रकाश नसल्यामुळं आपण जाणार नाही. तसंच आतमध्ये बघा, इकडे सुद्धा एक आतमध्ये कोरीव म्हणजे दरवाजाचा एक भाग आहे. आतमध्ये पूर्ण अंधार आहे. तसंच हा दोन्ही बाजूला समान, जशी पुण्यामध्ये पाताळेश्वर लेणी आहे ना मित्रांनो, त्याच पद्धतीने ही लक्ष्मी कोठी कोरण्यात आली आहे. पाताळेश्वर लेणी ही 3 टप्प्यात आपण पाहतो. त्या पद्धतीने ही लक्ष्मी कोठीसुद्धा त्याच पद्धतीने 3 टप्प्यात आहे. आणि इथं बघा तुम्हाला 3 दरवाजे दिसत आहेत. आपण दुसऱ्या टप्प्यापर्यंत जाऊ शकतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण जाणार नाही, इतकी रिक्स आपण घेणार नाही, कारण कोठीत पूर्ण अंधार आहे. तर मित्रांनो, ही आपण पाहिली लक्ष्मी कोठी. लोहगडावर पूर्वेस 1 आणि उत्तरेस 2 असे 3 कोरीव लेणी समूह आहेत. पूर्वेकडील लेणी समूहात लेणी असून कक्षामध्ये बाक आणि समोर पाण्याची टाकी आहेत. लेणी 7 मध्ये प्रकृती भाषेतील ब्राह्मी लिपीत कोरलेला शिलालेख आहेत, ज्यात
अ, आपण ही आता घोडीची पागा पाहतोय. या घोडीच्या पागेचे 2 भाग आहेत. पुरातत्व विभागाने एका भागाला दरवाजा म्हणजे बंद केला आहे आणि आता सध्या एक भाग तो उघडा आहे, तो आपण बघण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, ही आहे घोड्याची पागा. हा इथं पूर्ण अंधार आहे आणि हे बघा, ही जी सिस्टीम आहे पहिल्या 2 भागात पाणी आहे, पुढच्या भागात काय सांगू शकत नाही आपण. तसंच आतल्या बाजूला नंतरच्या काळात बांधकाम केलेलं दिसतंय पहा आणि काही पाणी साठले. तरी ही आहे घोड्याची पागा. लक्ष्मी कोठीजवळ लेणी समूहाजवळ आपल्याला बांधकाम किल्ल्यावरचं बांधकाम पाहावयास मिळतं. हे पुरातन बांधकामाचं स्ट्रक्चर आहे. बरेचसे म्हणजे वाड्यांचं बांधकाम दिसतंय. लोहगड फोर्ट हा ट्रेक आपणास आवडल्यास महावशक्ती या यूट्यूबला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.